4 वाजले 5 वाजले. मार्ग असा होता, कधी तुम्ही अगदी जंगल मार्गे जाता आणि कधी अगदी पात्राजवळ, अशी ती पायवाट खालीवर फिरत होती. मग आता सूर्य मावळ्याला चाललेला आहे, आम्हाला काहीच दिसत नव्हतं की आश्रम कुठं आहे. त्यामुळे प्रदीपच्या डोक्यात काय होतं की मी इथं पण झोपेल किनाऱ्याला, पण आता ताई आहे ती कशी झोपल. एक तर मगरी आहेत का नाही माहिती नाही, पण जंगल आहे सगळं, तर जंगलात एखादा प्राणी असेल. आम्ही आपली बिस्किटाचं दिसतात का खुणा, कारण ओळखीच्या खुणा त्याच आहेत की माणूस जात होते किंवा शेळ्यांचं लेंड्या. मग नर्मदे चालूच होतं आमचं. आणि मग समोरच्या किनाऱ्याचा जो फेमस आहे आपल्याकडे अवधूत आश्रम, मैयांच्या ह्याच्यात उल्लेख आहे, त्या आश्रमाचे आवाज वाऱ्याने आमच्याकडे येत आहेत. आम्ही नर्मदेवर ओरडतोय, आमचा आवाजच नाही त्यांच्याकडे की आम्हाला मार्ग पुढे आश्रम आहे का नाही कळायला. मग हळूहळू आम्ही दोघंही दत्त संप्रदाय, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं. तर एक माणूस आला समोरून. खरं तर आम्ही अशा किनाऱ्याला होतो ना की समोर आणि माग अख्खा तुम्हाला किनारा दिसतो, तेवढ्या 4 किलोमीटरच्या टापूत मागचा पुढचा माणूस. आणि तो आला समोर, कमरेला फक्त वस्त्र होतं त्याच्या मांडी एवढं, बाकी सगळा उघडा, उंच होता. आणि त्याला विचारलं, बाबा ये आश्रम कहा है, इतने अभी शाम हो जाएगी तो हम लोगों को मिल नहीं रहा है या नहीं. त्याने बोलला तर काहीच नाही, त्याने फक्त हात दाखवला की ह्या वाटेने जावा. आम्ही दोघं खालचे होतो ते वरती गेलो. पुढे चालल्यावर लक्षात आलं की आपल्याला इतका वेळ तर कोणीच नाही भेटलं, 2 तास. हा कुठून आला समोरून, कारण जाताना समोरचा माणूस तर दिसला पाहिजे ना थोडा तरी. मग मागं वळून बघितलं तर मागं पण कोण नाही दिसलं. मी प्रदीपन दत्त प्रभू. आणि खरंच 5व्या मिनिटाला आम्ही कोठावा आश्रमात पोहोचलो. अरे बाप.